बयोआजीने फार केलं आहे ग माझ्यासाठी. तुला ठाऊक आहे बयोआजी, मी लहान असताना मला गोष्टी सांगायची, परीराणीच्या, ढेरपोट्या माणसाच्या. शबूला आईने सांगितलेलं थोडंफार कळालं, उमजलं. नि मग ती बयोआजीच्या घरी धावत सुटली वाऱ्यासारखी. तिनं मिटलेलं दार बाजूला सारलं. गोधडीवर लवणलेल्या बयोआजीने क्षीण आवाजात विचारलं, कोण असा? बयोआजीच्या गोधडीवर आपले गुडघे टेकवत शबूने बयोआजीला गोड पापी दिली. निमक लकडा लावला. बयोआजी, बयोआजी, गोष्ट सांग ना ढेरपोट्या माणसाची. वेळ जात नाही म्हणून उगीचच लवणलेली बयोआजी उमेदीने उठून बसली. आपल्या चंचीतला खडीसाखरेचा खडा शबूच्या हातावर ठेवत ती तिला ढेरपुऱ्या गंपूची गोष्ट सांगू लागली. अगदी हातवारे